नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंजीरबद्दल माहिती बघणार आहोत। यालाच इंग्रजीमध्ये फिग असं म्हणतात, संस्कृतमध्ये फल्गू असं म्हटलं जातं। ओलं अंजीर, सुकं अंजीर हे दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। याच्यामध्ये पोषक तत्व भरपूर असतात। अंजीर खाल्ल्याने डायजेशन इम्प्रूव्ह होतं। याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे पोट साफ होतं। कॅल्शियमचं प्रमाण यात मुबलक आहे, त्याच्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी अंजीर चांगला आहे। ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता असते त्यांनी अंजीर खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरून निघते, कारण याच्यामध्ये आयर्न आहे। हृदयासाठी अंजीर चांगला आहे, कारण ट्रायग्लिसराइड्सच्या लेवल हे मेंटेन ठेवतं। नॅचरली गोड याची चव असल्यामुळे अंजीर खाल्ल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते। तर असे अंजिराचे भरपूर फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। त्याच्यामुळे आपल्यापैकी भरपूर लोक दररोज नित्यनियमाने अंजीर खात असतात। परंतु अंजिराबद्दल आयुर्वेद शास्त्र आपल्याला काय सांगतं ते मी तुम्हाला सांगणार आहे। आयुर्वेदानुसार अंजिराचे गुणधर्म काय आहेत, कोणी याचं सेवन करावं, कोणी याचं सेवन करू नये, कशा पद्धतीने आणि किती मात्रेमध्ये याचं सेवन करावं, अशी सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात। तर्पणम बृहणम फल्गु गुरु विष्टंभी शीतलम परुषकम मधुकम च वातपित्तेच शस्यते असं अंजिराचं सूत्र ग्रंथात सांगितलेलं आहे। म्हणजेच अंजीर हे तर्पण करणारं आहे, तृप्ती देणारं आहे। हे खाल्ल्यानंतर शरीराला आणि मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं। हे रसधातूपासून ते शुक्र धातूपर्यंतच्या सर्व धातूंना तृप्त करणारं आहे। याच्यामध्ये एक नैसर्गिक गोडवा असल्यामुळे याने शरीराला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे। हे बृहण करणारं आहे, शरीराचं पोषण करून सर्व धातूंची वाढ करून वजन वाढवणार आहे। त्याच्यामुळे ज्यांची तब्येत खूप बारीक आहे, ज्यांना वजन वाढवायचं आहे, मांस धातू वाढवायचा आहे, त्यांनी अंजिराचं सेवन नक्कीच करावं, कारण याने शरीराला पोषण मिळतं, न्यूट्रिशन मिळतं। हे शक्ती देणारं आहे, त्याच्यामुळे फक्त शारीरिक ताकदच याच्यामुळे मिळत नाही, तर इम्युनिटी सुधारण्यासाठी देखील मदत मिळते। अंजीर गुरु आहे, म्हणजेच पचायला जड आहे। हे पचवण्यासाठी तुमचा पाचकाग्नी चांगला असणं गरजेचं आहे। अंजीर खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं राहतं, त्याच्यामुळे ज्यांचा पाचकाग्नी चांगला आहे त्यांनी थोड्या जास्त प्रमाणात अंजीर खाल्लं तरी त्याचे फायदे त्यांना होतात। असं म्हटलं जातं की अंजीरमध्ये फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे हे पोट साफ ठेवण्यासाठी आपली मदत करतं। परंतु आयुर्वेदानुसार अंजीर हे विष्टंभी सांगितलेलं आहे, म्हणजेच हे पचायला जड असल्यामुळे पचनासाठी वेळ लागतो। याचं पचन होत असताना हे वायू पोटामध्ये धरून ठेवतं। मल पुढे सरकण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। जेव्हा चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या प्रमाणामध्ये अंजीर खाल्लं जातं तेव्हा असे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात। परंतु जेव्हा आपण अंजीर भिजवून खातो तेव्हा यातील विष्टंभी गुण कमी होतो आणि माइल्ड लॅक्झेटिव्ह म्हणून हे पोट साफ ठेवण्यासाठी आपली मदत करतं। यातील फायबर्स पाणी शोषून घेतात, मलाचं प्रमाण वाढवतात, त्याच्यामुळे आतड्यांच्या स्नायूंच्या पेरिस्टाल्सिस मूवमेंट वाढून पोट साफ होतं। अंजीर वातशामक गुणाचं असल्यामुळे वातामुळे जो आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो तर तो कमी होऊन पोट साफ ठेवण्यासाठी अंजीर मदत करतं। अंजीर हे शीत म्हणजेच थंड गुणाचं आहे, त्याच्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना पित्ताचा, उष्णतेचा भरपूर त्रास आहे, शरीरात आगाग होते, रक्तपित्ताचा त्रास आहे, म्हणजे शरीरातून कोणत्याही भागामधून ब्लिडिंग व्हायला लागतं, म्हणजेच महिलांना मासिक पाळीच्या वेळेस ब्लिडिंग जास्त होणं, संडासमधून रक्त पडणं, वारंवार नाकाचा घोळणा फुटणं, तर अशा पित्त आणि रक्तदुष्टीमुळे होणाऱ्या सर्व तक्रारींमध्ये तुम्ही जर अंजीर खाल्लं तर तो तुमचा त्रास कमी होतो। परुषकम मधुकम च वातपित्तेच शस्यते असं अंजिराचं सूत्र पुढं सांगितलेलं आहे। म्हणजेच परुषक म्हणजेच फालसा फळ, मधुक म्हणजे ज्येष्ठ मध, हे ज्या प्रकारे वातपित्त दोषाचं शमन करतात तशाच प्रकारे अंजीर हे शरीरातील वाढलेल्या वातपित्त दोषाला कमी करण्यासाठी मदत करतात। त्याच्यामुळे वातपित्त दृष्टीमुळे जे जे काही त्रास होतात, म्हणजेच उष्णता, पित्त वाढून जळजळ होणे, मळमळणे, पोटात वरच्या बाजूला दुखणे, डोकं दुखणे, डोळ्यांची, हातापायाच्या तळव्यांची आगाग होणे, पित्ताची उलटी होणे, पित्त वाढून रक्तदुष्टी होऊन रक्तपित्ताचा त्रास होणे म्हणजेच ब्लिडिंग होणे, किंवा वातदुष्टीमुळे, वात बिघडल्यामुळे शरीरामध्ये वेदना होणे, अशा सर्व प्रकारच्या तक्रारींमध्ये अंजीर हे औषधाप्रमाणे काम करते।
हे तर अंजिराचे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले ग्रंथोक्त फायदे मी तुम्हाला सांगितले. आता किती मात्रेमध्ये आणि कशा प्रकारे अंजिराचं सेवन तुम्ही केलं पाहिजे. जर ताजं ओलं अंजीर तुम्हाला मिळालं तर एक फळ म्हणून स्वच्छ धुवून ते तशाच प्रकारे तुम्ही खाऊ शकता. मोठे व्यक्ती दिवसभरामध्ये 2 ते 3 सुके अंजीर खाऊ शकतात. खूप कष्ट करणारे जिम करणारे लोक असतील तर ते दिवसभरामध्ये 3 ते 4 अंजीरही खाऊ शकतात, कारण ते पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. आणि लहान मुलांना तुम्ही दिवसभरामध्ये 1 ते 2 सुका अंजीर देऊ शकता. 2 ते 3 अंजीर स्वच्छ धुवून अर्धा कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी ते अंजीर चावून चावून खा आणि वरून त्या अंजिराचं पाणीही प्या. भिजवल्यामुळे ते अंजीर पचायला हलके होतात. त्याच्यामुळे अंजीर तसेच कोरडे खाण्यापेक्षा भिजवून खाल्लेलं कधीही चांगलं. तुम्हाला झोप शांत येत नसेल, शरीरामध्ये भरपूर अशक्तपणा जाणवत असेल, शुक्र धातू वाढवायचा असेल तर 1 कपभर दुधामध्ये अंजीर चांगले उकळून घ्या आणि ते उकळल्यानंतर त्या दुधातले अंजीर तुम्ही चावून चावून खा आणि वरून ते दूधही प्या. याने झोपही शांत लागते, थकवा कमी होतो आणि स्पर्म काउंट वाढण्यासाठी मदत मिळते. फक्त दुधासोबत अंजीर घेताना तुमच्या जेवणामध्ये आणि दुधामध्ये गॅप असला पाहिजे, तो विरुद्धाहार होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ज्यांची पचनशक्ती खूप कमी आहे, भूक लागत नाही, त्यांनी अंजीर खाऊ नये, कारण हे पचायला जड असल्यामुळे हे पचवण्यासाठी पोटाला कष्ट पडतात आणि हे खाल्ल्यानंतर पोटात जडपणा, अपचन, अजीर्ण, गॅसेस असे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. ज्यांचं पोट नेहमी बिघडलेलं असतं, IBS सारखे आजार आहेत, त्यांनी हे अंजीर खाऊ नये, कारण हे मृदू रेचक म्हणजेच माइल्ड लॅक्झेटिव्ह असल्यामुळे तुमचा हा त्रास अंजीर खाल्ल्यामुळे वाढूही शकतो. अंजीर हे थंड गुणाचं आहे, त्याच्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते, छातीत कफ साठतो, दम्याचा त्रास आहे, त्यांनी अंजिराचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे. स्पेशली रात्रीच्या वेळी किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंजीर खाणं टाळलं पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसातही वातावरणामध्ये थंडावा असतो. या काळामध्ये डायजेशन वीक झालेलं असतं, त्याच्यामुळे या काळातही अंजीर खाणं तुम्ही टाळलं पाहिजे किंवा काळजीपूर्वक याचं सेवन केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही थंड वातावरणामध्ये याचं सेवन करताय, ऑलरेडी तुम्हाला कफाचा त्रास आहे, कफ प्रकृती आहे, तर तुमचा त्रास वाढू शकतो. सुक्या अंजिराची चव नॅचरलीच गोड असते, त्याच्यामुळे हे खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेवल्स वाढतात. त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये नाहीत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंजीर खावं. अंजीरमध्ये ऑक्झॅलेट्सचं प्रमाणही जास्त आहे, त्याच्यामुळे ज्यांना वारंवार मुतखडा होतो त्यांनीही याचं सेवन करू नये किंवा अगदी कमी प्रमाणामध्ये याचं सेवन करावं, कारण यातील ऑक्झॅलेट्समुळे वारंवार मुतखडा होण्याचं प्रमाण वाढू शकतं. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही अंजीर खाऊ शकता. आयुर्वेदामध्ये अंजिराचे सांगितलेले गुणधर्म, कोणी, कधी, कसे, किती मात्रेमध्ये याचं सेवन करावं, अंजिराचं सेवन कोणी करू नये, अशी सर्व अंजिराची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिली. काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच अंजीर एक बेस्ट नॅचरल सुपर फूड आहे. बाकी सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा ह्या नॅचरल गोष्टी खाणं कधीही चांगलं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.